भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी संपदा आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्ये दोघं मिळून सगळ्यांचं स्वागत करतो. आज आम्ही चर्चा करणार आहोत तो विषय अर्थात भविष्याला धरूनच असणार आहे, पण तो अतिशय तळाशी असणारा असा प्रश्न आहे की जो प्रत्येक नव्या पिढीला किंबहुना तरुणांना भेडसावतच असतो. मग अध्यात्मावर विश्वास ठेवावा, या पत्रिकांवर विश्वास ठेवावा का विज्ञानावर, अशी एक मन आमचं सतत फिरत असतं. त्यातनं निर्माण झालेला हा प्रश्न आहे तुमचा आमचा की कुंडली पाहून केलेली लग्न ही यशस्वी होतातच का, आहे ना तुमच्या मनातला प्रश्न. त्याचीच चर्चा आज आपण करणार आहोत की खरोखर इतके तुम्ही कष्ट घेता कुंडली पाहताना, व्यवस्थित मार्गदर्शन करता, त्यातनं झालेली लग्न ही खरोखरच यशस्वी होतातच याची संख्या किती. मॅच तर झाली पत्रिका, लाईफ टाईमसाठी आपण एकत्र येणार, त्या स्वभाव कळले हेच राहणार. पण ग्रह बदलत असतात, ग्रह प्रत्येक राशीत बदलत असतात, महादशा माणसाच्या बदलत असतात, अंतर्दशा असतात, विदशा असतात, सूक्ष्मदशा पण असतात. एवढं सोडून दे, पण आपला एक मोठा काळ सगळ्यांचा चाललेला असतो. तुला काही दिवसापूर्वी तू कुंडली काढून पाहिली तर वेगळ्या दशा होत्या, अमुक एक वर्ष गेल्यावर आता वेगळ्या आहेत. मग तुला असं आढळतं कधी कधी काहींचं बालपण खूप कष्टाचं जातं, उतरव्यात कम्फर्टेबल असतात, काहींचं अगदी वेगळं, इतके कष्ट काढतात आणि मग नंतर हळूहळू फरक पडायला लागतो. खूप चांगल्या मुली असतात, लग्न होईपर्यंत माहेरी छान असतात, सासरी गेल्यावर काय होतं कोण सगळं बदलतं. जी मुलगी लग्न होऊन घरी येणार आहे ना, तिचं हे पाहिलं पाहिजे. तुला एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. एका मुलगा मुलगी दोघे आलेले होते, त्यांच्या पत्रिकेवरनं मला असं रिडिंग मिळालं की ह्या मुलाचे वडील 2 महिन्यात जाणार आहेत, समज जुलैमध्ये जाणार आहेत, मे महिन्यात लग्न. मी तर मुलाला स्पष्ट सांगितलं की तुम्हाला पितृवियोग हा जुलैमध्ये आहे. कोणी मृत्यू सांगत नसला तरी थोडंफार तापत अभ्यासाने कळतं. तर तुमचं लग्न मे महिन्यात होणार, हे जुलैत जाणार, आणि आजही सुशिक्षित लोक म्हणतात ती पांढऱ्या पायाची आहे. मग मुलाचे वडील वारले तर सून पांढऱ्या पायाची, मुलीचे वडील वारले तर जावई नाही पांढऱ्या पायाचा, हे असं टीका होतात. मग त्याने व्यवस्थित समजून घेतलं आणि घरी पण सांगितलं की वडिलांना तर सांगायचं नाही, पण ते जेव्हा घडलं त्याला कोणीही तिला दोष दिला नाही. पण जर हे रिडिंग दिलं नसतं तर आजच्या काळात पण बायका असं करतात. ज्या बाईला मूल नाही तिला हात लावू देत नाहीत बाळाला, हळदी कुंकवाला विधवाना बोलवतच नाहीत. आता हा पारंपरिक हा सगळा भाग झाला. पण आम्ही अशा पत्रिका पाहतो तेव्हा ज्या ज्याला तुम्ही एकत्र आल त्याला अगदी विरुद्ध बाजू होणार नाही, पण तुम्हाला दशा पण येत असतात. मग तुमच्या विवाहस्थानात मंगळ आणि मंगळाच्या दशा 7 वर्ष असतात, यावेळेला खटके उडणार. हा मॅच मेकिंगचा प्रश्न आहे, तुमच्या करंट प्लॅनेटरी पोझिशनचा प्रश्न आहे. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही पत्रिका 36 गुणांनी जमल्या आहेत, सगळं छान आहे म्हणजे काही वाईट होणारच नाही. ग्रहमान आहे ना, तुमची पूर्वकर्म आहेत, पण निदान डिवोर्स होणार नाही, ॲडजस्टमेंट होईल. तो म्हणेल की चल झालं, मी रागाच्या भरात बोललो, आता तू मनावर घेऊ नको, असं तरी होईल. पण जर पत्रिकाच जमल्या नाहीत, मुळातच ती नको वाटते व्यक्ती, आणि त्यात ग्रहमान प्रतिकूल आलं तर तो म्हणेल की चल आपलं नाही जमलं, आपण सेपरेट होऊया, असं वागेल. म्हणजे प्रत्येक वेळेला विवाह हा तुटलाच पाहिजे, फक्त हे एवढं एकच संकट असू शकत नाही की विवाह तुटेल का, हे संसार सुख तुटेल का. तर त्या वेळेला एक विशिष्ट कठीण परिस्थितीही येते आपल्यात, त्याच्यातही आपण बरोबर मार्ग काढला पाहिजे. मग याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करता तर ते फक्त कुंडलीवरनं समजतं का आणखीन तुम्हाला कोणती शस्त्र हाताशी असतात? शस्त्र म्हणजे एक तर पामिस्ट्री आपल्याकडे, फेस रीडिंग आहे. म्हणजे राशीचक्र पुस्तकात मी 13 विषय दिलेत. त्यात मुख सामुद्रिक चेहरा बघा, पण मुख सामुद्रिक फेस रीडिंग म्हणजे कोणाकडे तरी ऑफिशियली बघत बसण्याचा परवाना नाही आहे. जाता जाता कळलं पाहिजे ही कशी आहे, कपाळ कसं आहे, गाल कसे आहेत, कान कसे आहेत, असं एक एक अवयवाचं रिडिंग नाही, ओव्हरऑल एकत्र करायचं. जसं पत्रिकेत सगळे प्लॅनेट आपण एकत्र करून सामुदायिक एक रिझल्ट बघतो, तसं पामिस्ट्रीमध्ये काही वेळेला पत्रिका डाऊटफुल वाटते. 42 ते 45 ज्यांचा जन्म झाला ना, ती वॉर टाईमची होती पत्रिका, त्याला वॉर चालू 1-1 तास घड्याळ पुढे केली होती. ज्योतिषांना माहिती नाही. आणि मी जर म्हटलं तुमची टॅली होत नाही, तुमची पर्सनॅलिटी आणि हे टॅली होत नाही, तर हात बघू.
तर आपल्या करतलावर ह्या आडव्या रेषा इथे असतात ना, या करतल म्हटलंय मी, हात चुकीचा शब्द आहे, हात इथपर्यंत असतो, पाम रेडी, तळहात. तळहात. तर या रेषेला तर 15%च महत्व आहे. करतलाचा आकार, रंग, स्पर्श, उंचवटे, शुभाशुभ चिन्हे, रेषांची खोली याच्या एकत्रित परिणामास फलादेश देणे म्हणतात. मग कोणाचा मिलिटरी पाम असतो, कोणाचा कोनिक असतो, सायकिक असतो, हे उंचवटे दाबून बघायचे. हा शुक्र, गुरु, शनी, रवी, इथे बुध आहे, इथे चंद्र आहे. कधी कधी चंद्राचा उंचवटा खूप चांगला आहे पण शुक्राचं बिघडलं आहे. त्याला मी काय सांगेन, तुझ्या मुलीशी लग्न करतोय ना, ती प्रचंड प्रगल्भ विचारणे, प्रेमळ आहे, चंद्र बलवान आहे, डोमेस्टिक ड्युटीज तिच्या दिवसाच्या खूप चांगल्या करेल. बेडरूममध्ये आल्यावर शुक्र चालू होतो, तो बरोबर नाही आहे. तर तू अपेक्षा फार ठेवू नको रोमॅन्टिक. एक छानपैकी संस्कारात वाढलेली मुलगी जशी वागेल तशी वागेल. तर तुला असं काही एक्स्ट्रॉर्डिनरी पाहिजे असेल, रोमॅन्टिक स्किल, तर तिच्यात नसेल. कायला उलट होतं, हा पाऊंड खूप चांगला आणि हा नाही. भयंकर कजाकबाई आहे पण अत्यंत शृंगारकला चांगली, आनंदीबाईच्या ठिकाणी होती तशी. म्हणून एका मुलीला काय सांगितलं एका माणसाने पतिव्रतेचे लक्षणं वगैरे, तर ती काय म्हणाली, मी पण आता पतिव्रता होण्याचे ठरवले, मी प्रॅक्टिस सुरू केली. आज मी 2 तास पतिव्रता होते, हळूहळू वाढवणार आहे पिरियड. मुळात पतिव्रता असेल तर तिचा चंद्र खूप चांगला, पण जो उंचवटा खूप चांगला आहे त्याप्रमाणे कारकत्व पण बघतं. तसं ह्या रेषा आहेत. मग विवाहाला गुरु उंचवटा पहिला महत्व, कारकग्रह भाव आणि भावेश. गुरु कारकग्रह, त्याच्यानंतर सप्तम स्थान म्हणजे भाव, आणि त्याच्यात म्हणजे इतर सप्तमेश वगैरे, तो टेक्निकल भाग झाला. तशा इथे रेषा आहेत. गुरु उंचवटा बलवान पाहिजे तर या रेषेला अर्थ आहे. तर ही जी आपली हृदय रेषा आहे आणि हा बुधाचा उंचवटा, ह्याच्यामध्ये ज्या आडव्या रेषा आहेत त्या विवाहरेषा. ह्या विवाहरेषेतली खरी विवाहरेषा कुठली, तर जिच्यावर उभ्या रेषा आहेत ती. आणि अशी एक सरळ रेषा आहे जिच्यावर उभ्या रेषा त्या संततीच्या आहेत. आणि ही विवाहरेषा जर थोडी खाली वळली तर मनुष्याचं वैवाहिक जीवन अतिशय फ्रस्ट्रेटेड असतं. ती खाली वळून हार्ट लाईनला कट करत असेल तर अकाली मृत्यू होतो. आणि ज्यांची लग्न झाली नाहीत, होत नाहीत, त्यांची विवाहरेषा वर जाते. तर एक मॅरिड माणूस पण मला म्हणाला, वर जाते का बघा, आता झालंय तुझं, तो वर कसे जाईल. मग ह्या रेषा किती क्लिअर आहेत, त्याच्यावर चिन्ह आहेत का, तीळ आहे का, आयलँड, क्रॉस, बेट वगैरे, हे सगळं बघून कळतं. आणि विवाहरेषा जेवढी अंतःकरण रेषेला समांतर असेल तेवढं मॅरिड लाईफ साऊंड स्टेडी. तर त्या जोडप्याला असं सांगायचं, तुमची पत्रिका खूप छान मॅच होते, दैववशात ग्रहमान बदलतं, दशा बदलते, तात्कालिक आजारपण येतं, तात्कालिक मानसिक डिप्रेशन येतं, तेवढं तुम्ही ॲडजस्ट करायला पाहिजे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. कारण परफेक्ट मॅच, अत्यंत तंतोतंत जुळणं ही फार कठीण आणि दुर्लभ गोष्ट आहे. नाही, कठीण म्हणताना मॅच होईल पण लाईफ टाईम वेगवेगळे आहेत ना. प्रवास खूप छान आहे पण मध्ये बोगदा येणार, मध्ये रफ रोड येणार. पण आमचे विद्यार्थी एवढे तयार झाले आहेत की मी आमचे नरसोबाच्या वाडीला वगैरे आम्ही जातो ना, खडखडीत रस्ता, आली रे राहू दशा आली म्हणतात ते. इतके ते डे टू डे लाईफमध्ये यूज करतात. तुम्ही सांगितलं की काही मंडळींची कुंडली उपलब्धच नसते किंवा काहींच्या वेळांबद्दल तुम्हाला शंका होते कारण ते व्यक्तिमत्वाशी मॅच होत नाही, तेव्हा तुम्ही हाताकडे वळता. आणि माझ्या मैत्रिणींच्या मनातला आणि माझा प्रश्न की मुलीचा अमुक एक हात पाहावा, मुलाचा अमुक एक हात पाहावा, असं शास्त्र आहे का? मुलगा असो का मुलगी असो, उजवा हातच पाहायचा. याला कारण असं की अनैच्छिक स्नायू आणि ऐच्छिक स्नायू नावाचा मेडिकलमध्ये विषय येतो. हृदय हे अनैच्छिक स्नायू आहे, आपल्या इच्छेने नाही ते पंप होत. तसं उजवा हात हा कर्तृत्वाचा आहे आणि डावा हात हा अनुवंशिक आहे. तुला इमिजिएटली कन्फर्म करायचं असेल ना तर आंधळ्या माणसाचा हात बघ. ज्याच्या रवीच्या उंचवट्यावर तीळ आहे ती व्यक्ती अंध असलीच पाहिजे. पण माझ्या डाव्या हातावर तीळ आहे रवीच्या उंचवट्यावर आणि उजव्या नाही आहे, तर माझ्या घरात अनुवंशिक आंधळेपण आहे पण माझ्याकडे येणार नाही. पण माझ्या इथे असेल आणि इथे नसेल तर घराण्यातला भाग नाही, मलाच काहीतरी काय कारणाने येणार आहे. आणि दोन्ही ठिकाणी असेल तर अनुवंशिक माझ्याकडे येणार आहे.
पण शेवटी संपदा कुंडलीतली डिटेल कालनिर्णय वगैरे हातावर नाही येत. त्यामुळे करतल हा एक ठीक आहे सबस्टिट्यूट म्हणून बघावा, पण अतिशय एक सखोल रिडिंग्स ही कुंडलीवरच देतात. कालनिर्णय एक आयुष्याच्या 75 वर्षाचं आयुष्य दाखवते. तुम्हाला विचारलंच आपला आजचा एपिसोड कसा होईल, तर एवढा कुठे शोधू मी आजचा दिवस इथे, तो एक भाग आहे. दुसरं एक फेस रिडिंग वगैरे पण करतात. तर फेस रिडिंगमध्ये पण असंच आहे, तुमचं कान कसं आहे, डोळे कसे आहेत, नाक, ओठ, त्यात पुन्हा चाल आहे आणि ध्वनी आहे. एवढंसं स्वरयंत्र, प्रत्येकाचा आवाज वेगळा. काय ईश्वरी लीला असेल ना. मी बोलायला लागल्यावर हे ओळखतात उपाध्ये आले. नवरा आल्यावर बायका 6व्या मजल्यावर ओळखतात, हे आले, रेखल्यासारखा आवाज येतो असं बोलतात बायका. मग एक फेस रिडिंगवरनं काय अंदाज येतो की बॉडी लँग्वेज असते एक माणसाची. आता मुलगी बघायला गेल्यावर माझ्यासारखा माणूस एका क्षणात जी रिडिंग काढेल वेगवेगळी, सामान्याला कळणार नाही ते. त्यामुळे कानाच्या पाळ्या कशा आहेत, ओठ कसे आहेत, चाल कशी आहे. तू सकाळी ठाणा स्टेशनजवळ उभी राहा आणि माणसं कशी जातात कामावर बघ. जाताना भरभर चालतात, झपझप, आणि येताना तुरुतुरू येतात. जाताना मस्टरच्या भीतीने जातात, येताना घरच्या ओढीने येतात. चालीत फरक पडतो. पण चाल बघायची, ध्वनी बघायचा. कुजबुजणाऱ्या लोकांमध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रणयोत्सुक लोक कुजबुजतात आणि रहस्यमय बोलणारे लोक कुजबुजतात. बायकांची सवय असते बघ कुजबुजायचं एकमेकांच्या कानामध्ये, हा एक प्रकार असतो. खूप मोठ्याने बोलणारा माणूस दिल खुलास असतो. मोठ्याने बोलणाऱ्या लोकांचा त्रास होतो आपल्याला. तू गाडीत बघ, काही जमातीचे लोक क्याव 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 करत असतात. नाही सुटलं आता बॉम्बे सेंटरचे डबे काढतात, चकल्या बिकल्या सुरू करतात. ओपन हार्टेड असतात ते. आणि संथ आवाजात बोलणाऱ्या माणसांमध्ये संतुलन असतं. असं पण बघून आपल्याला जोडीदार मॅच करता येईल स्वभावापुरता, पण बाकीचं पत्रिकाच पाहिजे. आणखीन कोणकोणत्या पद्धतीने कुंडली जेव्हा साथ देत नाही त्यावेळेला अन्य प्रकारे तुम्ही टाळता? अन्य प्रकार हा फक्त स्वभावापुरता मर्यादित राहतो. कुंडलीतल्या मॅचमेकिंगवरनं तुमच्या सगळ्या पातळ्या कळतात. आणि असं होतं कधी कधी मानसिक पातळीवर एखाद्या व्यक्तीशी आपलं छान जमतं, बौद्धिक पातळी मार खाते. मानसिक बौद्धिक दोन्ही जमत नाही, पण लैंगिक सुख परमावधीचं मिळतं. पण कुठेतरी तडजोड करायला लागते. महाभाग्यवान लोक असतात ज्यांच्या विवाहस्थानात शुक्र असतं, त्यांचं सगळ्या पातळीवर जमतं. आणि आपल्याला आश्चर्य वाटतं काय वेळेला 45, 50, 55 वर्षाचे माणसं असतात, काल लग्न झाल्यासारखे, हाय डार्लिंग कम ऑन लेट्स गो, इकडे तिकडंच. केवढा आनंद रसरशीत असतो त्यांच्या ठिकाणी. तर आपल्याला ती स्त्री किंवा पुरुष कसे वागतात यावरनं कळतं की ते खाजगी जीवनात सुखी आहेत का नाही. आणि फार गरज आहे ती मोठी. जोपर्यंत तुम्ही संसारात आहात, एकदा बाहेर पडलात, वेगळाच मार्ग आलात, वेगळे विषय चिंतन सुरू झालं की मग ह्याचं महत्त्व राहत नाही. म्हणजे कुंडली पाहिली, गुण किती जमतात हे कळलं की तुम्हाला त्यातली यशस्वीताही मांडता येते. गुण नाही, सगळंच सर्वच त्याची जे बुद्धी आहेत ते सगळ्या पातळ्यावर ती जमली पाहिजे. म्हणजे संपूर्ण अभ्यास त्या. ज्या वेळेला शृंगारिक जीवनाचा प्रश्न येतो त्याला योनी, प्रकृतीचा प्रश्न होतो तेव्हा नाडी, असं सगळं गण स्वभाव हे सगळं. बरोबर. आता नवीन जे प्रकार आलेत लग्न जमण्याचे, म्हणजे एखादी नायिका उभी करतात आणि तिचं स्वयंवर योजतात आणि मग जी लग्न होतात, पुन्हा मग त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा वर्तमानपत्रातनं बातम्या येतात. ते सोडा, पण त्या व्यतिरिक्त लग्न जमवण्याचे यंदा कर्तव्य आहे असं सांगून जे जमवाजमवी असते त्यात किती तथ्य आणि. सगळ्या लोकांसमोर 2 व्यक्तींना येऊन प्रश्न विचारायचे, बघायचे कधीच जमत नाही. दोघेच असे जाऊन बसले कुठेतरी, घरी म्हणा, हॉटेलमध्ये, अमुक म्हणा, किती ओपन अप होऊ शकतात ना. म्हणून मी मुलगी दाखवण्याचा प्रकार का विरुद्ध म्हटलं. त्या मुलीला तर बिलो डिग्निटी वाटतंच, पण काहीच बोलता येत नाही ना. आता एखादा मनुष्य वृषभ राशीचा आहे किंवा तुळेचा आहे, त्याला खूप दिलखुलास बोलायचं, मग तो म्हणतो तू वाईट वाटून घेऊ नको, पण मला ना शृंगारिक जीवनात खूप इंटरेस्ट आहे, तर तुला आहे का तसा. इतकं स्पष्ट दोघे एकांतात असलं तर बोलता येतं. त्याउलट एखादा म्हणतो की बघ मॅरिड लाईफ वगैरे सगळं आहे, पण मी ना बेसिकली खूप कल्चर्ड फॅमिलीतला आहे, आमच्याकडे देवाचं खूप आहे, तर
तुला तसं काही नाही ना, श्रद्धा वगैरे नाहीस ना तू, हे दोघे असताना बोलता येईल आपल्याला. आणि तिला खूप बरं वाटेल की ती एकट्याला सगळं सांगू शकेल. सगळ्यांसमोर ती कसं सांगेल देवाची तुला आवड आहे, हो हो म्हणजे काय असंच म्हणणार ना ती. असं फरक पडतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा असा सामूहिक सोहळा होणं ही खरंच बरोबर. वाईट गोष्ट आहे. आणि ही किती खाजगी गोष्ट आहे ना, दोघांच्यात रंगते ना तेवढी. बरोबर. तुम्ही कधी असा जोडपं तुमच्याकडे यशस्वी अनेक वर्ष संसार झालेला आलाय का आपापल्या पत्रिका घेऊन, आणि त्याच्यावरनं तुम्ही काय ताडलं? खूप म्हणजे अगदी अलीकडे आलेलं जोडप्यातलं नवरा 65 वर्षाचा, ती काहीतरी 61 वगैरे, आणि 1 मिनिट सोडत नव्हते, कोचावरच बसले ते. जरा काय झालं की तसं जवळ घ्यायचं, त्याला थाप मारायची. ती पण लाजायची. म्हणजे खरं म्हणजे ह्या वयात त्या बायका ढकलून त्याचं काय चाललंय तुमचं आहे, पण ती पण लाजायची. म्हणजे आता ते जोडपं सिंधी होतं म्हणून, पण आपल्या भाषेत म्हटलं काहीतरीच तुमचं आहे असं. इतकी लाजायची ते, आणि त्यात कृत्रिमता नव्हती. आता हा भाग विलक्षण समरस झाल्याचं लक्षण आहे. तसं दोघे जेव्हा बसतात ना, मग ते दोघे निराशावादी असोत, आशावादी असोत, रोमॅन्टिक असोत, दोघांना डिस्कस करू नये. माझं दोघांच्या एकांताबद्दल फार चांगलं मत आहे. आणि त्या दोघांच्या एकांतात हळूहळू फुलत जातं ना, असं कसं एकदम पटकन बोलतील. पण जेव्हा अशा नाजूक विषयावर बोलायचं ना, की तो जेव्हा त्याला सांगतो माझं ना असं खूप फील्ड वेगळंच आहे, माझ्या फील्डमध्ये खूप बायका वगैरे आहेत, माझ्याशी बोलतात, मी प्रामाणिकपणे सांगतो तुला, मी असं कधी वागत नाही, पण त्या बायका माझ्याशी खूप फ्री वागतात, तर तू मोठ्या मानाची आहेस ना तेवढी ॲडजस्ट करणारी, असं कितीतरी बोलता येतं ना. ते कसं सगळ्यांसमोर बोलता येईल? मग मुलामुलींना जमवायचं. तुम्ही माहिती देण्यासाठी जमवा. सप्तपदी कार्यक्रम मी केला तर टेक्निकल मॅचमेकिंग, त्यांचे प्रश्न वगैरे ठीक आहे, पण कुठलं तरी सोहळा अरेंज केला आहे, मुलीला आणलं, आणि मग अशा काही पद्धती गावाकडे आहेत. जसं लग्नामध्ये, मी एका लग्नाला गेलो होतो, दहीवडी म्हणून गाव आहे तिथे, आणि तिथे कोण प्रेझेंट देतो तर शरद उपाध्ये पितळेचे भांडे दिले आहे असं काहीतरी तिकडे पद्धत. तसं या ठिकाणी अमुक मुलगी आलेली आहे, जी कोण तिचं नाव घेतात, तिचं वय अमुक आहे, हात वर करा कोणाला ह्याच्यात इंटरेस्ट आहे, इतका बाजार मांडलेले प्रकरणं मी पाहिले. मुलीला एम्बॅरेसमेंट होते ना. म्हणून आपल्याकडची पद्धत छान आहे. आईवडिलांची खात्री असेल त्यांना एकांतात पाठवा, थोडा वेळ बोलू दे त्यांना, आणि मुलीला कळतं कुठे थांबायचं ते जास्त बरं. म्हणजे अशा पद्धतीने जाहीर उगाचच म्हणजे जी संकोचाची गोष्ट असते ती तशीच झाली पाहिजे, खाजगीतच झाली पाहिजे. तेव्हा तरुण मंडळी पण हा कार्यक्रम ऐकतायत आणि बुजुर्ग मंडळी सुद्धा ऐकतायत. यातनं दोघांनी काय घ्यायचं हे आपापल्या स्वभावानुसार, राशीनुसार, ग्रहांनुसार ठरवतील. आणि तरुण पिढी फार हुशार आहे, नक्की ते योग्य ते नोंद करत असते. बरोबर. तेव्हा आपल्या या कार्यक्रमात आणखीन चर्चा करूया. आज मात्र इथे थांबूया या विषयावर.